हरिओम. ज्योतिवीरा पुजारी. मी डहाणूकरवाडी उपासना केंद्रातून बोलते, कांदिवली पश्चिम. ॲक्च्युली माझे मिस्टर हॉटेल, आम्ही साऊथ इंडियन असल्यामुळे सगळे हॉटेल लाईनचे असतात. तर तिकडे त्यांना एक झाडावरून पोपट पडला. त्याची आई गाडी खाली आली, पण पिल्लू त्यांना मिळालं. आणि मला एवढंच माहिती होतं की पोपट पेरू खातो आणि मिरची खातो, पण ते छोटं बाळ असल्या कारणाने मी त्याला मिरची द्यायचं टाळत होती. आणि मी बापूंना सांगितलं. बापू म्हटलं मी नाही करायची बापूंचं काय, माझी बहीण करायची, मोठी बहीण सध्या ती हयात नाहीये, ती करायची. इतकं करायची ती की मी तिला बोलायची, काय गो तू काय करतस, काय आहे त्याच्यात एवढं. मी बापूंविषयी मी नास्तिकच होती पूर्णतः मीन्स. तर ती मला बोलायची, तू गुरुवारी ये, गुरुवारी ये. म्हटलं तू जातेस ना पुरे, मला नको सांगू, मी नाही जाणार. पण तेव्हा मी बापूंना बोलली, बापू मी काय तुला मानत नाही, मी करायची नव्हते काही बापूंविषयी, पण मला माहिती आहे माझं बाळ आता काही खात नाही, त्याच्यासाठी मी बोरिवली टू चर्चगेट स्टेशनच्या बाहेर मालाडला पेरू 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 शोधत होती. मला एकही पेरूची गाडी कधी मिळाली नाही ना, पेरू मिळालं नाही. मग मी त्याला काय करून कसं करून भात वगैरे द्यायचे, पण मला ते बॅड फील व्हायचं की तो पेरू खातो आणि मी एक पेरू नाही देऊ शकत. आणि मिरची मी देत नव्हती, कारण बिकॉज मला ते हे वाटत कसं छोटं बाळ आहे आणि ते पूर्ण जन्मलेलं होतं. मी म्हणाली, बापू हे बघा, मी सांगते तुम्हाला, मी तुम्हाला मानत नाही, पण सगळे तुझ्याबद्दल एवढे बोलतात ना, तर मला पण बघायचंय. आणि मी गुरुवारी तुझ्या दर्शनाला बायंड्राला येणार, हरिगुरु. तर मी आणि माझे मिस्टर निघाले. आम्ही तेव्हा घरातून 3:30लाच घर सोडायचं तेव्हा, आणि 7:30ला बापू यायचे. तेव्हा नंतर प्रवचन व्हायचं. तर आम्हाला माहिती ना, आम्ही गेलो ना तेव्हा बांद्र्याला मला तिथे पोचल्या पेरूच्या 7-8 गाड्या दिसल्या. मी 5 ते 6 किलो पेरू घेतले आणि मी घरी आले आणि खरंच बोलली, बापू आय एम व्हेरी सॉरी, माझ्याकडून मी तुम्हाला खूप काही बोलली, त्याबद्दल क्षमा असावी, पण खरंच तू आहेस. आणि त्यानंतर मी त्या दिवशी बापूंनी मला दर्शन दिलंच नाही, बापू आलेच नाही. तर म्हटलं, बापू पण मी आता येणार, मला तुझं दर्शन हवंय. आणि मी नेक्स्ट गुरुवारी गेली तेव्हा बापूने मला त्याचं एकदम छान दर्शन दिलं. हरिओम. श्रीराम वंद्य.